मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सांगली जिल्हा पोलीस वार्षिक निरीक्षण दौरा। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सांगली जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण कार्यक्रमासाठी सांगली दौऱ्यावर आले असून त्यांनी जिल्हा पोलीस दलातील मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वाहतूक शाखा मिरज आणि सांगली शहर, पलूस, इस्लामपूर, आष्टा आणि शिराळा पोलीस ठाण्यांना भेटी देऊन कामकाजाचे निरीक्षण केले। पोलीस मुख्यालय सांगली येथे सेरोमोनियल परेड संपन्न झाली। सेरोमोनियल परेडचे नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले। यावेळी पोलिसांच्या विविध कवायती व दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। पोलीस अधीक्षक कार्यालय मीटिंग हॉल इथे गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली। लोकसभा निवडणूक व इतर कायदा व सुव्यवस्थेच्या बाबी तसेच गुन्हे याच बाबत आढावा घेऊन या संदर्भात सूचना व मार्गदर्शन केले। या गुन्हे आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहर पोलीस ठाणे, तासगाव पोलीस ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाणे आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या घरफोडी गुन्ह्यातील चोरीस गेलेला अंदाजे 50 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता। तो सर्च किमती मुद्देमाल सुनील फुलारी यांच्या हस्ते फिर्यादींना परत करण्यात आला। चालू वर्षीच्या उत्कृष्ट तपास व दोष सिद्धी करणारे अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांना सन्मानित केले। यामध्ये कवटेमंकाळ पोलीस ठाणे नागज घाटामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक पुरुष व्यक्तीचे प्रेत मिळून आले होते, परंतु त्याची कोणतीही ओळख पटत नव्हती। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने छडा लावून परराज्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला होता। या गुन्ह्याची उकल करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस हवालदार बिरोबा नरळे, पोलीस हवालदार दर्याप्पा बंडगर, पोलीस नाईक संदीप नलावडे यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच श्रीमती प्रियंका चंद्रकांत बाचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोक्सो गुन्ह्याचा उत्कृष्टरित्या तपास केल्यामुळे या कामगिरीमुळेच कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले।